हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरोसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण आजच्या फॅशन डिझायनरच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत हे सुंदर असे हँडगिल लटकन कसे बनवायचे, म्हणजे हे लटकन कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप कुठेच करू नका. अगदी छोटासा आहे आणि सुंदर असा फॅन्सी ब्लाऊज आपण हे क्लासमध्ये शिकलेला आहोत. तर मस्त असं बाहीचं डिझाईनचं आपण बॅकने म्हणजे बॅकचं हे डिझाईन आपण मागच्या क्लासमध्ये शिकलो होतो, पण आता बाहीचं डिझाईन कालच्या क्लासच्या व्हिडिओमध्ये शिकलो आणि आजच्या क्लासच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे लटकन कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, खूप छोटासा आहे. तर बघा, सुंदर असे हे एकसारखे नाही आहेत, पण खालीवरी लटकन आहेत, कारण ह्या लटकनचं ना आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला ट्रेंडिंग दाखवायचा प्रयत्न करते, कारण तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजेत. मार्केटमध्ये काय सध्या ट्रेंडिंग चाललेलं आहे, आता जास्त कोणचं व्हायरल पॅटर्न असतो, कोणती व्हायरल डिझाईन असते, ते सगळं सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीचे छान असे मोती लटकन घेतलेले आहेत. त्यामध्ये सोनेरी काची मणी पण घेतलेले आहेत. त्यामध्ये छोटे छोटे गोल मोती पण घेतलेले आहेत. 4 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे मी आणि खालून घातलेला आहे सुईवरी आणि आतमध्ये हे अशा पद्धतीने मी आता इथं लटकनसाठी हे बनवत आहे. तर बघा, आता इथं मी इतके सोनेरी मणी वळून घेतलेले आहेत. त्यानंतर काय केले, मी आता बरेचसे सोनेरी मणी वळून घेतले. जेवढे तुम्हाला पाहिजेत तेवढे तुम्ही इथं खालीवरी लटकन करू शकता. तर त्यानंतर एक मोती वळून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर परत मला सोनेरी मणी वळून घ्यायचे आहेत. आता हे लटकन तर खूप सोपे आहेत, तरीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगते, कारण नवीन शिकणाऱ्यांना समजत नाही की हे आरीवर्क लटकन कसे बनवले जातात. ठीक आहे. तर बघा, आता त्यानंतर परत मी सोनेरी मणी वळून घेते, कारण इथं ना लटकन असे एकसारखे नव्हते बनवायचे. 5 लटकन एकाच ठिकाणी बनवायचे होते आपल्याला, त्रिकोणीच्या तिथं. आणि ते पण आपल्याला त्याचे जे खालचे मोती लटकन आहेत ना, ते खालीवरी पाहिजे होते, म्हणजे कसं दिसायला खूप सुंदर असं ट्रेंडिंग दिसतं. जसं कस्टमरने सांगितलं होतं मला तसेच बनवून द्यायचे होते. त्यानंतर सोनेरी मणी वळून घेतले आणि एक जो मोतीचं लटकन आहे ना खालचं, तो पण वळून घेतला आहे. आणि ते मोतीचं लटकन आहे ना आपल्याला साईडला घ्यायचं आहे. बघा, तुम्ही पाहू शकता, अगदी जवळून दाखवते. एका बोटामध्ये मी तो धरला आहे आणि ही सुई ना आपल्याला ह्या पूर्ण लटकनमधून वरती काढायची आहे, म्हणजे पूर्ण मण्यांमधून आपल्याला ही वळून अशी वरती पण काढून घ्यायची आहे. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने बघा, आणि त्यानंतर ती आपल्याला पूर्ण अशी वळून घ्यायची आणि अशा पद्धतीने हे पूर्ण लटकन तयार झालेलं आहे. आणि तिथं नंतर परत आपल्याला सुई व्यवस्थित गुंतून धागा व्यवस्थित गुंतून त्याचे धाग्याची गाठण घ्यायची आहे. तर अगोदर मी धागा खालच्या साईडनी काढून घेते आणि नंतर मग त्याला गाठण पण देऊन घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला लटकन बनवायचं आहे. तर बघा, आता त्या पुढं पण मी तसेच लटकन बनवून घेते. आता हे असं एक लटकन तर मी बनवलेलं आहे, तसेच मी असे 5 घोशाचे लटकन बनवून घेतलेले आहेत. आणि खूप सोपी आणि सिंपल पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. अगोदर सोनेरी मणी वावायचे, परत आपण मोती वावलामध्ये, नंतर ते खालचं लटकन वावलं, त्याच्या वर खालून आपण सुईवरती काढली. आणि हे प्रॉपर लटकन कसे बनवायचे ना, तर ह्याच्यावरती सुद्धा एकदम एकसारखे लटकन बनवायचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. वाटलंच तर मी त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देईल, नक्की बघा नसेल बघितला तर हा सुंदर असा डिझायनर ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. आजच्या फॅशन डिझायनरच्या क्लासमध्ये आपण सुंदर अशा ब्लाऊजला मस्त अशी लटकन कशी बनवायची ते बघितले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बॅकने सुद्धा तसेच लटकन बनवलेले आहेत. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.